राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाच्या निमित्तानं मुंबईमधल्या नेहरू सेंटर या ठिकाणी आजपासून पुढचे 2 दिवस विशेष व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलंय। नवे क्षितिज या नावानं होणाऱ्या या कार्यक्रमामध्ये आज सरसंघचालक मोहन भागवतांचं व्याख्यान होणार आहे, तर उद्या त्यांच्यासोबत प्रश्नोत्तरांचं सत्र होणार आहे। या कार्यक्रमाला अभिनेता सलमान खान, अश्विनी भावे, सुभाष घई, सुनील बर्वेसह चित्रपट क्षेत्रामधल्या अनेक मान्यवरांनी हजेरी लावली आहे। बॉलिवूड सेलिब्रिटी आणि खेळाडूंसह साधारणपणे 900 जणांना या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आलंय। याचविषयी बोलूयात, आमचे प्रतिनिधी प्रशांत बढे आपल्या सोबत आहेत। प्रशांत, कसा असणार आहे हा संपूर्ण कार्यक्रम? जर आपण ह्या कार्यक्रमाची रूपरेषा बघितली तर आज या ठिकाणी आपण माझ्या मागे बघतो आता हेमा मालिनी जे आहेत त्या या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत। काही वेळापूर्वी सलमान खान आणि त्याचबरोबर अश्विनी भावे असतील, बर्वे असतील किंवा हे चित्रपट क्षेत्रातले झाले सुभाष घई असतील आणि त्याचबरोबर राजकीय क्षेत्रातल्या नितेश राणे असतील किंवा उद्योग क्षेत्रातल्या व्यक्ती असतील, खेळाच्या क्षेत्रातल्या व्यक्ती असतील, मुंबईसह आजूबाजूच्या परिसरातील जे मान्यवर आहेत त्यांच्यासाठी हे बौद्धिक जे आहे त्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मोहन भागवत हे 2 सत्रांमध्ये हे बौद्धिक जे आहे ते घेणार आहेत। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची 100 वर्ष जे आहेत ती पूर्ण होत असताना नवक्षितिज हे कार्यक्रमाचं आयोजन मुंबईमध्ये करण्यात आलेलं आहे। ह्याचा हेतू हा आहे की जे संघाशी रिलेटेड नाहीत किंवा संघाच्या विचारांच्या संदर्भात जे काही लोक इथे आजूबाजूला राहतात, जी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करतात, त्यांना या ठिकाणी एकत्रित आणून त्यांच्याबरोबर मोहन भागवत जे आहेत ते त्यांना त्या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत, त्यांना संघाच्या बाबतची माहिती देणार आहेत। आज 2 सत्रांमध्ये हा कार्यक्रम पार पडेल आणि उद्या या सगळ्या बौद्धिकचा जो कार्यक्रम होईल त्याच्या संदर्भात उद्या प्रश्नोत्तरांचा जे आहे ते सेशन पार पडेल आणि त्यामुळे आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरातील उद्योग क्षेत्र असेल, चित्रपट क्षेत्र असेल, खेळाचं क्रीडा क्षेत्र असेल, सामाजिक क्षेत्र असेल, या सगळ्या क्षेत्रातले मोठमोठे मान्यवर या ठिकाणी दाखल झालेले आहेत। सर्व वृत्तवाहिन्यांचे वृत्तपत्रचे जे संपादक आहेत त्यांना देखील या ठिकाणी निमंत्रण जे आहे ते देण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे आता हे सगळे मान्यवर ज्यावेळेस या ठिकाणी दाखल होतील काही वेळातच या ठिकाणी आणखीन बॉलिवूडमधील काही मोठी नावं जी आहेत त्यांची नावं आता समोर येत आहेत, ते देखील या ठिकाणी दाखल होईल आणि ह्या पूर्ण सेशनला जे आहे ते सुरुवात होईल। मात्र आपण जर बघितलं तर आतापर्यंत या सगळ्या क्षेत्रातील अनेक मान्यवर जे आहेत ते या ठिकाणी दाखल झाले आपल्याला पाहायला मिळत आहेत। ठीक आहे प्रशांत, धन्यवाद तुर्तास सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।